श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील विजयादशमीचे महत्त्व या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. परमपूज्य गुरुदेव मार्गदर्शन करीत आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दसरा म्हणजे विजयादशमी. हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. दुर्गा देवीने महिषासुराबरोबर 9 दिवसापर्यंत युद्ध केलं व दसऱ्याच्या दिवशी त्याला ठार केलं. म्हणून देवीच्या 9 स्वरूपांची, नवशक्तींची पूजा आपण करतो. दसऱ्याच्या दिवशी जसे आपण दुर्गा पूजन करतो तसेच श्रीराम पूजनही करतात. श्रीरामांनीही रावणाबरोबर 9 दिवस युद्ध केलं व 10व्या दिवशी रावणाला ठार मारलं. हे रावणाचा वध केला. म्हणजे काय, तर वाईटावर चांगल्याचा विजय झाला. विजयाचा दिवस म्हणजेच विजयादशमी. धर्माचा अधर्मावर विजय झाला. सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर विजय झाला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या भगवंतांच्या उक्तीचा इथं प्रत्यय आला. म्हणूनच दसरा, विजयादशमी हा सण आनंदाने साजरा केला जातो. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. हा दिवस पवित्र मानलेला आहे. या दिवशी शुभ कार्याला अवश्य आरंभ करावा. पण त्या दिवसातील कार्यारंभाची घटिका पाहणे आवश्यक असते. ज्या दिवशी वैधृती किंवा व्यतिपात योग व क्षयतिथी असेल त्यावेळेस कार्यारंभ केल्यास त्यात अडथळे उत्पन्न होतात. मग आपल्या मनात येते की दसऱ्याला जर कार्यारंभ केला तर मग असे का बरे झाले. याचे कारण काही तिथी, नक्षत्र व घटिका यांचा अंगीभूत असणारा ज्योतिषशास्त्रीय दोष होय. जसे अमावस्या व पौर्णिमा हे चांगले दिवस मानले जात नाहीत. म्हणून अपेक्षित यश मिळण्यासाठी बारकावे लक्षात घ्यावे लागतात आणि मग कार्यारंभ करावा, म्हणजे निराशा होणार नाही. दसरा जर श्रवण नक्षत्रावर आला तर तो फार चांगला समजला जातो. दुसरे असे की तिरुपती बालाजी यांचा जन्मही दसऱ्याचाच आणि श्रवण नक्षत्रावरच झालेला आहे. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाचेही फार महत्त्व आहे. नवरात्रामध्ये देवीने दैत्यांवर विजय मिळविला, म्हणूनही आपण सीमोल्लंघन करतो. फार पूर्वीपासून ही प्रथा आहे. पूर्वीच्या काळी राजे लोक स्वतःच्या राज्यांचा विस्तार करण्यासाठी राज्याबाहेर पडत. आता ते कारण नाही. परंतु सीमोल्लंघन म्हणजे काय, तर आपल्या धर्माने आपल्याला ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या सांभाळणे. त्या सांभाळल्या नाहीत तर आपल्याला संकटाला सामोरे जावे लागते. आपल्या घराच्या सुद्धा काही मर्यादा असतात. आपण त्या ओलांडू नयेत. म्हणूनच आपल्याकडे घराला औदुंबराच्या लाकडाचा उंबरठा बसवण्याची पद्धत आहे. मर्यादेचं भान स्त्री पुरुष सर्वांनीच ठेवले पाहिजे. दसरा हा सण आपण एकमेकांना आपट्याची पाने देऊन साजरा करतो. त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक एकोपा राहतो. आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून देण्यामागे एक कथा आहे. की विद्यारण्य स्वामी नावाचे एक थोर पुरुष होते. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी संन्यास ग्रहण करण्याचे ठरविले. तत्पूर्वी गायत्री देवीचे दर्शन घ्यावे आणि मग संन्यास घ्यावा असे ठरवून त्यांनी अखंड 12 वर्षे गायत्रीची उपासना केली. पण गायत्रीचे दर्शन काही झाले नाही. म्हणून ते मनात निराश झाले आणि आता संन्यास घ्यावा म्हणून निघाले. ते जात असता पाठीमागून त्यांना आवाज आला, अरे विद्यारण्या, अरे विद्यारण्या. त्यांनी विचारले, कोण आहे? तेव्हा गायत्रीने सांगितले
मी गायत्री देवी आहे. तेव्हा ते म्हणाले, मी एवढे वर्ष तुझी वाट पाहिली, तू दर्शन दिले नाहीस, आता मला तुझे दर्शन नको. तेव्हा ती म्हणाली, अरे, ज्या दिवसापासून तू उपासना सुरू केलीस तेव्हाच मी तुला दर्शन द्यायला यायला निघाले. तू आता जरा मागे वळून बघ बरं. त्यांनी मागे वळून बघितलं तर काय, त्यांना चमत्कारिकच दृश्य दिसले. मोठे मोठे पर्वत, नद्या, अरण्य, त्यामध्ये श्वापद, आणि हे सर्व ओलांडताना मला वेळ लागला. तर विद्यारण्य स्वामी हे ज्ञानी पुरुष होते. त्यांच्या लक्षात आले की वाटेतील हे अडथळे म्हणजे आपलेच पूर्व सुकृत आणि दुष्कृत्य आहे. ते नष्ट झाल्याशिवाय दर्शनाची अपेक्षा करणे चूक आहे. त्यांनी गायत्रीची मनापासून क्षमा मागितली. गायत्री देवीचे श्रेष्ठत्व मान्य केले. तो दिवस दसऱ्याचा होता. विद्यारण्य स्वामी म्हणाले, देवी, तुझा हा जो साक्षात्कार मला झाला त्याबद्दल आता या ठिकाणी सोन्या मोत्याचा पाऊस पडू दे. आणि खरेच तिथे सोन्या मोत्याचा पाऊस पडला. त्यावेळी तिथे जे लोक होते त्यांनी ते सोने गोळा केले. त्या सोन्याबरोबर ही आपट्याची पानं त्यात होती आणि तेव्हापासून आपट्याच्या पानाला सोनं म्हणण्याची पद्धत सुरू झाली. याचा अर्थ असा की आपण जसे भक्तीने स्थिर होत जाऊ तसा ईश्वराचा अनुभव येतोच येतो. म्हणून शक्ती स्वरूपिणी देवीची आपण भक्ती करीत राहिले पाहिजे. जय जगदंब श्री जगदंब. श्री रामकृष्णार्पणमस्तु. यासाठी संदर्भ ग्रंथ श्री रामकृष्ण उवाच आणि गुरुवाणी पुष्प 18.